दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि त्याच्या निषेधार्थ आता वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली। या बंदला अकोल्यातनं हिंसक वळण पाहायला मिळालं। मूर्तिजापुरात काही दुकानं बंद केली नव्हती आणि म्हणूनच पोलिसांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। पोलीस या ठिकाणी उपस्थित होते आणि हस्तक्षेप केला आणि मोठा अनर्थ टळलेला आहे। आपण पाहतोय की अकोल्यामध्ये सुद्धा बंदची हाक दिली होती आणि त्यावेळी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काही दुकानं बंद नसल्यामुळे तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं। मात्र यावेळी इथं मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि पोलीस बंदोबस्त असल्यामुळेच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना आवर घातल्याचं पाहायला मिळालं। मात्र काही दुकानांची तोडफोड झालेली आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांनी आता या ठिकाणी तोडफोड केली, काही दुकानांची तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यानंतर अमरावतीमध्ये काय झालं तर विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अमरावतीत सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि पुरोगामी संघटनांनी मोर्चा काढला। शहर बंदच्या आवाहनाला प्रतिसाद मिळतोय आणि आंदोलकांनी बाजारपेठेत फिरून दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं। यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली गेली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तैनात झाले होते आणि मोठा बंदोबस्त पाळला होता। दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला होता, विद्यार्थी जखमी झाले होते। त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत। परवा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि अकोल्यातही आता या महाराष्ट्र बंदला सुरुवात झालेली आहे। वंचित बहुजन आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मुख्य बाजारपेठेत फिरून हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व मार्केट बंद करत आहेत। पोलिसांनी लाठीचार्ज दडपशाहीचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी बंदची ही हाक दिल्यानंतर राज्यभर याचे आता पडसाद उमटताना दिसत आहे। अकोल्यातही मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोर्चा काढून संपूर्ण मार्केट बंद करत आहेत। विद्यार्थ्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यावेळी करण्यात आले होते। काही दिवसापूर्वी दिल्लीत या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अश्रूर पाण्याचे फवारे आणि लाठीचार्ज करत दडपशाही केली होती। आता याच निषेधार्थ आता वंचित बहुजन आघाडीतर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि संपूर्ण अकोला शहरातील मुख्य बाजारपेठ दुकानं बंद करण्यात येत आहेत। कुंदन जाधव, न्यूज 18 मराठी, अकोला। दिल्ली येथे जंतर मंतरवर जे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर जो काही अमानुषकीय जे काही मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। आज आमचा पूर्ण अकोला जिल्हा आणि अकोला महानगर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला साथ देऊन या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी बंद केलेला आहे। दिल्लीत लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आता वंचित बहुजन आघाडीनं बंद पुकारला, तो बुलढाण्यात सुद्धा पुकारलाय आणि तिथं सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। सकाळपासूनच अनेक व्यापारी प्रतिष्ठानं बंद आहेत, रस्त्यांवर सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून नागरिक आणि व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी व्हायचं आवाहन केलं। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। त्या महाराष्ट्र बंदच्या हाकला बुलढाणा जिल्ह्यामध्येही कळकळीत बंद ठेवून पाळण्यात आला आहे। आता मी बुलढाण्याच्या खामगावमध्ये आहे आणि आपण देखील बघू शकता की हा खामगाव शहराचा अतिशय मुख्य चौक आहे आणि या चौकात नेहमी वर्दळीचं हे ठिकाण या ठिकाणी समजलं जायचं। मात्र वंचितांच्या आव्हानाला या ठिकाणी आता गावकऱ्यांनीही, खामगावकरांनीही आणि बुलढाणेकरांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। स्वयं खुशीने या ठिकाणी आता नागरिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवलेली आहेत। विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या बंदच्या हाकला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी हा संपूर्ण वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात या बंदला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासूनच नागरिकांनी, व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून वंचितच्या बंदमध्ये सहभागी झाले असल्याचं हे संपूर्ण चित्र आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय।
अतिशय शांतताप्रिय हा बंद असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचितच्या आव्हानाला व्यावसायिकांनी बंदला प्रतिसाद दिला असल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा. आता या निषेधार्थ चंद्रपुरात सुद्धा मोठ्या संख्येनं आंदोलन झालंय. तेलंगणा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर बायपास रोडवर आंदोलकांनी चक्काजाम करायचा प्रयत्न केला. आंदोलनामध्ये विद्यार्थी होते, पालक सहभागी झाले होते आणि नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपूर येथे जो तेलंगणा चंद्रपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत. काही काळ जो आहे तो इथे चक्काजाम करण्यात आला. ही जी वाहतूक आहे ती काही काळासाठी बंद झाली होती. आता पोलिसांनी हे सगळ्या नियंत्रणात मिळवलेलं आहे आणि त्या सगळ्या जे नागरिक आलेले आहेत त्यांना शांत करायला प्रयत्न सुरू आहे. सध्या या ठिकाणी फक्त विद्यार्थी, पालक आणि विविध संघटना ज्या आहेत त्या या सगळ्या बंद मध्ये सहभागी झाले आहेत आणि कुठेतरी हा सगळा जो मोर्चा आहे तो आता रस्त्याच्या बाजूला येतो. तो या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहे आणि या पोलिसांनी या सगळ्या प्रयत्न केलेला आहे, कंट्रोल करायचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पुण्यात आंदोलनाची तीव्रता कशी वाढेल आता बघण्यात महत्वाचं आहे. अजय मराठी, चंद्रपूर. तर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता दडपशाही सुरू होती, ती बंद करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते. आपण पाहतोय की आता विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर भेट झालेली आहे. खरं तर विद्यार्थ्यांची मागणी वेगळी आणि त्यानंतर लाठीचार्ज झाला आणि या लाठीचार्जच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. याच प्रकरणी आता विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा घेऊन ही भेट घेतली आहे. आपल्यासोबत वैदेही कर्णिक जोडल्या गेल्यात. वैदेही, अधिक माहिती द्याल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ जे आहे ते पोलीस महासंचालकांच्या भेटीला पोहोचलं होतं काही वेळापूर्वी सदानंद दाते आणि यांच्या भेटीनंतर आता आपण बघतोय की पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याही भेटीला काँग्रेसचं शिष्टमंडळ आणि काँग्रेसचे नेते सदस्य वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान आणि आमदार भाई जगताप हे हर्षवर्धन सपकाळांसोबत पोहोचलेले आहेत. आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून सुरू असलेल्या दडपशाहीच्या घटना थांबवण्याबाबत चर्चा जी आहे ती सुरू आहे. आणि काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर जेव्हा पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या भेटीला पोहोचले होते तेव्हा देखील पोलिसांकडून सुरू असलेली दडपशाही आणि गंभीर गुन्हे जे दाखल केले जाते त्याबाबत चर्चा झाली होती. आणि त्याचसोबत माध्यमांवरती काही प्रमाणात सोशल मीडियावरती जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यात पोलीस विद्यार्थ्यांना आंदोलनाला येऊ नका नाहीतर तुमच्या खिशात ड्रग्ज ठेवून तुम्हाला अटक करू अशा धमक्या दिल्या जातात. यावर देखील या संदर्भात देखील पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाईची मागणी केली होती. याबाबत चर्चा झाली होती आणि त्यानंतरच आता सदानंद दातेंची भेट घेतल्यानंतर आता काँग्रेसचं शिष्टमंडळ आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे नेते आणि सदस्य हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत सगळेजण देवेन भारती यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि चर्चा सुरू आहे. अद्याप चर्चेतून काही निष्पन्न होतंय का किंवा चर्चा कुठपर्यंत पोहोचली याची अद्याप माहिती मिळालेली नाही. धन्यवाद. सविस्तर माहितीसाठी तुम्ही वेळोवेळी अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनतेचे प्रश्न केंद्र सरकारपर्यंत पोहोचावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय अशी माहिती मिळते. राळेगण सिद्धी इथले संत यादव बाबा मंदिरामध्ये दर्शन घेतल्यावर अण्णा आंदोलन स्थळाकडे रवाना झाले आणि यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनामागची भूमिका आपली स्पष्ट केली आणि संवादातनं प्रश्न सोडवण्यावर भर दिलेला आहे. पंतप्रधान ये सर्वोच्च नेता हुए, जनता के प्रश्न उनके पास जाना जरूरी है, इसलिए भेजा था.
तर दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता कोकणात सुद्धा सिंधुदुर्गात कुडाळमध्ये भाजपतर्फे केंद्र सरकारच्या समर्थनार्थ मानवी साखळी केली गेली आणि यावेळी भारताच्या अखंडतेच्या घोषणा दिल्या गेल्या। पेपरफुटीचं समर्थन नाही, विद्यार्थ्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे, मात्र आंदोलनाच्या आडून देशात अराजकता निर्माण करायचं राजकारण सुरू आहे असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला। हे सगळे विद्यार्थी सनदशीर मार्गाने हे सगळं आंदोलन करत आहेत, सरकारला जाब विचारत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। पण एक दोन दिवसाचा प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या विषयाच्या आडून एक मोठं राजकारण या देशामध्ये सुरू आहे। या देशामध्ये अराजकता माजवण्याचं, या देशामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचं काम काही मंडळी, काही विरोधी पक्ष जाणीवपूर्वक करत आहेत आणि या गोष्टीला आमचं बिलकुल समर्थन नाही। या गोष्टीचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतो।